साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानं कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत शनिवारी 4 जानेवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृह येथे सायंकाळी 5:30 वाजता रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीश मराठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली आहे. भारत बदलतं अर्थकारण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे चेअरमन देवीदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेचा मुख्य उद्देश विकसनशील अर्थव्यवस्थेत वित्तीय संस्थांची भूमिका या विषयावर भर देणं आहे. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला बँकेच्या व्यवहारांची माहिती व्हावी या हेतूनं प्रबोधन केलं जातं. या व्याख्यानमालेत डॉक्टर भालचंद्र कांको, योगेंद्र यादव, कुमार केतकर, गिरीश कुबेर यासारख्या अनेक विख्यात विचारवंतांनी आपले प्रबोधनात्मक विचार मांडलेत. या व्याख्यानमालेचा विद्यार्थी, शिक्षकांनी, नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलाचे संचालक डॉक्टर राजीव कुमार मेहते, समन्वयक डॉक्टर वनिता सावंत आणि डॉक्टर लक्ष्मी दातार यांनी केलंय.